नमस्कार महाराष्ट्र, तुम्ही पाहताय ब्रेकिंग न्यूज भारत टीव्ही। हे महाराष्ट्रातील अधिकृत चॅनल। श्रोत्यांनो, स्वागत आहे तुमचं या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। श्रोत्यांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना तसेच श्रावणबाळ सेवाराज्य निवृत्तीवेतन योजना या योजनेअंतर्गत येणाऱ्या पात्र दिव्यांग लाभार्थ्यांबरोबरच इतर लाभार्थ्यांना एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी या ठिकाणी त्यांच्यासाठी आम्ही घेऊन आलेले आहोत। त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ पहा अशी मी तुम्हा सर्वांना विनंती करतो। या व्हिडिओमध्ये आपण दिव्यांग व्यक्तींच्या मानधनाबरोबरच जे इतर लाभार्थी आहेत, प्रामुख्याने श्रावणबाळ सेवाराज्य निवृत्तीवेतन योजनेचे अनेक वृद्ध लाभार्थी आहेत ज्यांना मागील 2 ते 3 महिन्यांपासूनचे मानधन किंवा अनुदान प्राप्त झाले नाही। त्याचबरोबर काही दिव्यांग लाभार्थ्यांना मागील महिन्यामध्ये किंवा मागील 2 महिन्यांपासून अनुदान प्राप्त झाले नाही। अशा सर्व लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे। त्यामुळे सर्व श्रोत्यांना विनंती आहे, व्हिडिओ संपूर्ण पाहणे अपेक्षित आहे। मित्रांनो, त्याचबरोबर जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओची भर तुमच्या ज्ञानात करत राहील। तर श्रोत्यांनो, आता वळूया आजच्या माहितीपूर्ण व्हिडिओकडे। श्रोत्यांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे दिव्यांग पात्र लाभार्थी ज्यांचे अनुदान मागील 2 महिन्यांपासून थकीत आहे किंवा आले नाही, अशा अनेक तक्रारी येत आहेत। या सर्व तक्रारींचं निवारण म्हणून महाराष्ट्र शासनाने SAS MahaDBT ऑनलाईन ही जी वेबसाईट आहे त्याची दुरुस्ती करण्याचा निर्णय जो घेतला होता तो आता त्या ठिकाणी संपूर्णपणे थांबवला गेला आहे। किंवा SAS MahaDBT ही जी ऑनलाईन वेबसाईट आहे, या वेबसाईटची पुन्हा एकदा नव्याने बांधणी करण्यात आलेली आहे। पुन्हा एकदा नव्याने SAS MahaDBT ही वेबसाईट तयार करण्यात आली असून आता त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या मागील ट्रान्झॅक्शन्सच्या बरोबरच सत्यापन झाले आहे, अर्थातच तुमचे हयातीचे प्रमाणपत्र आणि बेनिफिशरी सत्यापन ॲपमध्ये तुमचे सत्यापन झाले आहे किंवा नाही याची माहिती मिळवू शकता, प्राप्त करून घेऊ शकता। श्रोत्यांनो, मागील व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे बेनिफिशरी सत्यापन ॲप त्याचबरोबर आधार फेस RD या दोन्ही ॲप्लिकेशन्सची गरज तुम्हाला लागणार आहे किंवा तुम्हाला ही दोन्ही ॲप्लिकेशन्स गरजेची आहेत। त्याच्यामुळे हे दोन्ही तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून त्या ठिकाणी जर तुमचं सत्यापन झालं नसेल तर सत्यापन करून घेणं अत्यंत आवश्यक आहे। श्रोत्यांनो, या व्हिडिओमध्ये आपण मुख्यत्वे याच मुद्द्यांवर भर देणार आहोत। श्रोत्यांनो, दुसरा मुद्दा असा आहे की ज्या पात्र दिव्यांग लाभार्थ्यांचं संजय गांधी निराधार अनुदान योजनेचं, त्याचबरोबर ज्या पात्र वृद्ध लाभार्थ्यांचं श्रावणबाळ सेवाराज्य निवृत्तीवेतन योजनेचं मानधन थकीत राहिलेलं आहे, त्यांचं मानधन केव्हा येणार आहे? तर मित्रांनो, मागचा जो तुम्हाला जर माहिती असेल तर मागील जो मानधनाचा टप्पा होता मागील महिन्याचा, तो दिनांक 1 जून 2026 ते 10 जून 2026 या कालावधी अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वितरित केला गेला होता। जर तुम्हाला माहिती असेल, तुम्ही तुमच्या मागील ट्रान्झॅक्शनचा जर आढावा घेतला तर तुम्हाला लक्षात येईल की हा जो हप्ता आहे किंवा हे जे मानधन आहे हे महिन्याच्या, अर्थातच प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला किंवा जर ट्रान्झॅक्शन्समध्ये वेळ झाला तर प्रत्येक महिन्याच्या शेवटी याप्रमाणे वितरित केले जात असते।
परंतु या ठिकाणी काही कालावधी किंवा काही वेळेस असे प्रसंग पाहायला मिळतात, जसे महाराष्ट्रामध्ये इलेक्शन्स असतील किंवा आता काही ठिकाणी जनगणना किंवा सेन्सेक जे काउंटिंग आहे ते सुरू असल्यामुळे काही प्रमाणामध्ये दिरंगाई होऊ शकते किंवा याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु मित्रांनो, तुम्हाला तरी देखील एक अंदाजित तारीख मी सांगत आहे. मित्रांनो, आज दिनांक 2 जुलै 2026 आहे. पुढील 7 दिवसांच्या आत तुमच्या खात्यावर संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा हप्ता येण्याची दाट शक्यता आहे. आमच्याकडे प्रत्येक जिल्ह्याची एक विशिष्ट ट्रान्झॅक्शन यादी प्राप्त होते, तशी अजून कोणत्याही जिल्ह्याची यादी प्राप्त झालेली नाही आहे किंवा बेनिफिशरी ट्रान्झॅक्शन्सची जो आदेश असतो तो देखील प्राप्त झालेला नाही आहे. परंतु मागील काही महिन्यांच्या रेकॉर्ड्सवरून अंदाजावरून तुम्हाला मी माहिती सांगत आहे की आज दिनांक 2 जुलै 2026 पासून ते 9 जुलै 2026 या दरम्यानच्या काळामध्ये तुमच्या खात्यात संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे जमा होण्याची दाट शक्यता आहे. त्याचबरोबर मित्रांनो, जे श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेचे पात्र वृद्ध लाभार्थी आहेत, ज्यांचे अनेक लोकांचे मानधन गेल्या 2 ते 3 महिन्यांपासून अडकलेले आहे किंवा थकीत आहे, त्यांचे देखील मानधन या महिन्याच्या 15 तारखेपर्यंत त्यांच्या खात्यात येण्याची दाट शक्यता आहे. श्रोत्यांनो, जर तुम्हाला तुमच्या खात्यात नेमके पैसे कोणत्या तारखेला येणार आहेत हे जर जाणून घ्यायचं असेल, तर त्यासाठी तुम्हाला या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. कारण जशी आमच्याकडे प्रत्येक जिल्ह्याची यादी प्राप्त होईल, आदेश प्राप्त होईल, तसाच आम्ही तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी प्रसिद्ध करणार आहोत. त्यामुळे श्रोत्यांनो, तुम्हाला सर्वांना विनंती आहे की चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. त्याचबरोबर श्रोत्यांनो, ज्या श्रोत्यांचे अजूनही बेनिफिशरी सत्यापन किंवा EKYC झाले नसेल, त्या श्रोत्यांना विनंती आहे की लवकरात लवकर घर बसल्या तुमच्या मोबाईलवर EKYC किंवा बेनिफिशरी सत्यापन करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. कारण जर तुम्ही बेनिफिशरी सत्यापन केलं नाही तर तुम्हाला मात्र अडचणीला सामोरे जावे लागू शकते. श्रोत्यांनो, पूर्वी काय व्हायचं की तुम्हाला नेट कॅफे किंवा सायबर कॅफे किंवा कॉमन सर्व्हिस सेंटर्स जे आहेत त्यामध्ये जाऊन तुमचं बेनिफिशरी सत्यापन आणि EKYC करून घेणं म्हणजे घ्यावं लागत होतं. परंतु आता मी जी 2 ॲप्स सांगितले आहेत ते ॲप जर तुमच्या मोबाईलमध्येच इन्स्टॉल केले तर तुम्हाला तिथल्या तिथे घर बसल्या बेनिफिशरी सत्यापन करून घेणं सोपं, अतिशय सोपं पद्धतीने तुम्हाला करून घेणं जे आहे ते किंवा करून घेणं सोपं पडेल किंवा करता येणार आहे. तर श्रोत्यांनो, हा होता आजचा आपला व्हिडिओ. तुम्हाला या चॅनलवरील व्हिडिओज कसे वाटतात याविषयीच्या प्रतिक्रिया तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे देखील कळवू शकता. श्रोत्यांनो, कमेंट बॉक्समध्ये तुमचं नाव, तुमच्या तालुक्या जिल्ह्याचं नाव, गावाच्या नावाबरोबर तुम्ही कोणत्या योजनेचा लाभ घेत आहात, त्याचबरोबर जर काही तुमचा प्रश्न असेल तर तो प्रश्न देखील तुम्ही आम्हाला कळवू शकता. तर श्रोत्यांनो, आता आपण व्हिडिओ इथेच समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूया नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसह. तेव्हापर्यंत धन्यवाद.